अक्कलकोट रोड गांधीनगर येथील चौकातील अपघाताचं सत्र थांबता थांबेना. त्यात कहर म्हणजे या ठिकाणी बेकायदेशीरपणे उभ्या राहणाऱ्या कोणत्याही रिक्षा चालकाकडून अशा वेळी कोणतीच मदत नसल्याने नागरिकातून तीव्र संतापाची भावना व्यक्त करण्यात येते. रविवारी सायंकाळी 6:30च्या दरम्यान अक्कलकोट रोड महालक्ष्मी मंदिर ते अक्कलकोटला जाणाऱ्या गांधीनगर चौकात एका रिक्षा चालकाच्या कटमुळे 50 ते 55 वर्षीय अनोळखी इसम खाली कोसळला. या अपघातात त्याच्या डोक्याला जबर मार लागल्यानं डोक्यातून रक्तस्राव मोठ्या प्रमाणात होत होता. यावेळी येथे चौकात ठिया मारून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या रिक्षा चालकांना या ठिकाणी व्यवसाय करणाऱ्या एकानं मदतीची याचना केली, पण यातील एकानेही मदतीसाठी पुढे आला नाही. जेव्हा या संदर्भात या व्यावसायिकांनी यापुढे एकतरी रिक्षा थांबते कसं हे पाहतोच असं म्हटल्यावर एकानं मदतीसाठी पुढे येऊन जखमी इस्माला श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केलं. एरवी या चौकात दिवसाआड छोटे मोठे अपघात होतच असतात. अशा वेळी शहर वाहतूक शाखा व सोलापूर पोलीस प्रशासन व महानगरपालिका विभाग याबाबत गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे. या भागातील नागरिक हे शोषित असल्यानं त्यांचा अशा पद्धतीने अंत पाहणे हे सतसत विवेक बुद्धीला स्मरून नाही. प्रशासनातील अधिकारी फक्त कायद्याच्या चौकटीत न राहता माणुसकीच्या दृष्टीने कधी कधी निर्णय घ्यावा. दररोज अक्कलकोटला जाणाऱ्या परगावातील वाहने सुसाट निघतातच. त्या ठिकाणी चारचाकी वाहने, ट्रक, टेम्पो यासारख्या वाहनांचा वेगही प्रचंड आहे. चौकात आणि गांधीनगर शहराच्या कोपऱ्यात असलेल्या वसाहतीच्या ठिकाणी वाहनांचा प्रचंड वेग असल्यानं वारंवार अपघात होत आहेत. याबाबत वाहतूक शाखेकडून सर्व्हिस रोड उभ्या राहणाऱ्या रिक्षा चालकांसह बेशिस्तपणे वाहन पार्किंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई करणं गरजेचं म्हटलं आहे. अपघात घडल्यानंतर MIDC पोलीस ठाण्यातील पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते, पण नेमका अपघात कसा घडला याचा उलगडा होत नसल्यानं तेही काही काळ संभ्रमात होते. बघा, आम्ही इथं नाक्यावर इथं बसलो असताना ट्रॅफिक जास्त होता. काय केलं आम्ही, बघता बघता काय झालं, रिक्षा आणि गाडी चालला होता. एक रिक्षा टोकला माणूस खाली पडला. तेवढंच मोठा ट्रक आलं, मग तिथे थांबलं. आम्ही गेलो की त्याला डोक्याला मार लागला, खून पसरलं होतं. मग काय केलं, त्याच्यात रिक्षावाल्याला या रे म्हणलं, कुठला पण रिक्षावाला येईना. 7-8 जण फक्त रिक्षावाला आले, पण यार हे रिक्षा मी पाहिजे असलं पैसे देतो म्हणून. कोण पण त्याला म्हणजे हे दिलं नाही. चला रे, मी पैसे देतो, आता ओळखीचा जीव तर वाचू, जीव आहे म्हणून आपण हे केलं. मग कोणी पण आलं नाही. रिक्षावाला आलं का, चला एक ओळखीचा पण होता, त्याला घेऊन आलो. हे मला नको रे, पोलीस त्रास करता म्हणला, जावा म्हणलो. रिक्षा तर उभारला तर तुम्हाला बरोबर करतो असं म्हणलं की एक रिक्षावाला आला, त्याला घेऊन दुकानामध्ये ॲडमिट केलं, नाही इकडं आलो. पण मला एक हे आहे, तर इथं रिक्षावाल्याला थांबू द्यायचं नाही. काय काम करतं माहिती का, एकामागा एक त्याला बोला हे बोला असं करतात ते. इथं रिक्षा थांबू देऊ नका. आणि एक महालक्ष्मी मंदिरपासून पण तिथं, आणि ते पळाचं गाडी मुख्य चौकात जिथं रिक्षा थांबू नये आणि पळाचं गाडी पण थांबू नये, एवढंच आहे रिक्वेस्ट आहे. पण ते म्हणजे कसं आहे, कॉर्पोरेशनला विनंती आहे, पोलीस खात्याला विनंती आहे आणि ट्रॅफिक साहेबाला विनंती आहे. फक्त पाहिजे असलं तर फक्त 50 रुपये घ्यायला येतं, तर लायसन आहे ते हे बोलायला येतं. पण हे बघायला कोणाला पण वेळ नाही. कोण टोकून गेला तर पडला ते गाडी थांबलं. आम्ही येऊन रिक्षावालाने टोकलाय, रिक्षा टोकून गेला म्हणजे आम्ही तिथं बसलो. सगळ्याचं म्हणणं आहे त्या गाडी टोकले, ती मागं बघा, ती मोठी गाडी आहे का सिमेंटची. हो साहेब, त्याने टोकलं ना असं बरोबर नाही गेलं तर क्लास नाही काय पडलं, ते डोक्यात निघाले. हां, मग रिक्षावाल्याला या म्हणत, कोणी रिक्षावाला येईना, हे आम्हाला ते नको आम्ही येत नाही म्हणतो. हे काय कुठला पद्धत आहे, ते एक रिक्षा पण उभं करू नका इकडं कॉर्नरला. हे ट्रॅफिक असतं, हे कोणाला पण माहिती नाही. एक रिक्षा उभा करायसाठी जाऊ तर रिक्षा पुढं कामाला पाहिजे. आम्हाला हे म्हणणं, तुमचं म्हणणं आहे ते कॅन्टरवाल्याने टोकलं नाही, आणि ते कॅन्टरवाला बघितलं नाही. पहिला ते माणूस बघितलं की आम्ही पळून आलो. रिक्षा दिसली तुम्हाला माणूस. वेद ब्रह्मश्री याज्ञिकी पुरोहित रत्न ऋत्विज वैदिक शास्त्र संपन्न पुरस्कार विभूषित पंडित वेणुगोपाल श्रीनिवास जिल्हा पंतलू संचलित वेद श्रुती धार्मिक अनुष्ठान केंद्र. सर्व प्रकारचे धार्मिक कार्य शास्त्रशुद्धपणे पौरोहित्य करण्याकरिता आजच संपर्क साधा. मंत्र, तंत्र, यंत्रशास्त्र, दश महाविद्या, देवता, तंत्र देवता उपासना द्वारा सर्व संकटावर दैवी उपाय, राशी रत्न, नवग्रह उपासना, राशीनुसार देवी स्तोत्र, नक्षत्रावरून विशेष दैवी वृक्ष वनस्पती उपासना, बीज मंत्र, उद्धारक मंत्र, उपासक मंत्र द्वारा सर्व पीडा, बाधांवर दैवी उपाय व मार्गदर्शन. रुद्राक्ष धारण पद्धती, विद्यार्थ्यांना विद्या, बुद्धी, मेधा, प्रज्ञा, कीर्ती, यश प्राप्तीसाठी सरस्वती आराधना,
व उपयुक्त मार्गदर्शन, अखंडित महालक्ष्मी कृपा, लक्ष्मी स्थिर प्राप्ती, व्यापार वृद्धी करिता अनुष्ठान पद्धती उपाय, वास्तु संख्या, ज्योतिष शास्त्र, मंत्र, ध्यान, उपासना, व्रत शास्त्र, अनुष्ठान शास्त्र, शुभकामना शास्त्र द्वारा मार्गदर्शन, गृह क्लेश, शत्रुपीडा, कलह निवारणार्थ विशेष उपासना, शरीर पीडा निवारणार्थ, आरोग्य संपन्नतेसाठी आराधना, सर्व कार्यसिद्धी करिता मंत्र अनुष्ठान सेवा, विवाह, गृहारंभ, वास्तुशांती, भूमिपूजन, नवग्रह पूजन, जनन शांती, उदक शांती, ओम हवन, यज्ञयाग, जपानुष्ठान इत्यादी करण्यात येईल. वास्तु दोषावर विना तोडफोड दैवी मंत्र उपाय, पौरोहित्य क्षेत्रातील 5वी पिढी. संपर्क पंडित वेणुगोपाल श्रीनिवास, जिल्हा पंतलू निवास 1859 दत्तनगर, श्री मार्कंडेय रुग्णालय मागे, न्यू पाछापेठ, सोलापूर. मोबाईल नंबर 9921 140 999.